शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. आता कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आहे बेंदूर म्हणजे बैलपोळा. म्हणजे आज आपला श्रावण महिना संपेल. अमावस्या दुपारी रात्री 2 वाजता लागेल आणि ती सकाळी 11:35 असेल. त्यामुळे उद्याचा उपवास धरायचा की नाही याबद्दल मनात साशंकता आहेच, पण आम्ही धरणार आहोत उपवास, कारण शेवटचा उपवास आहे. मलाही बरं वाटतं शनिवारी, आणि अर्धा दिवस केला काय, पूर्ण दिवस केला काय, एकूण एकच. तर असो, म्हणजे आज बेंदूर बैलांप्रती जे आपले शेतकऱ्याचे मित्र, शेतकऱ्यासाठी राबणारे, शेतात राबणारे, तर त्यांचा आज हा सण, त्यांचा बेंदूर. आणि झालं आता बहुतेक शेतीची कामं आत्ता झालेली असतील. आता काय म्हणजे बेंडणी, गवत वगैरे काढणं, असं छोटी मोठी कामं असतील चालू. तशी शेतकऱ्याची कामं संपत नाहीत मला कधी, छोटी मोठी कामं चालूच राहतात. तर आज त्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आज बैलपोळा, बेंदूर. काही ठिकाणी बेंदूर म्हणतात, काही ठिकाणी बैलपोळा म्हणतात. तर आज बघू आपल्याकडे काय गोड आहे. आपल्याकडे पोळ्या नाही आहेत, कारण समीक्षाला आधी माहीत नव्हतं. तर बघू आज दुसरं काहीतरी गोड शिरा वगैरे करू आपण. मंडळी, आज जेवायला या. इकडे आम्ही सगळे जेवायला बसलो आहे. समीक्षाने आज बोललो ना तुम्हाला, बेंदूर आहे म्हणून इथे मस्त की छान शिरा बनवला आहे. आणि इथे चपाती आहे. ही कसली भाजी आहे मंडळी सांगा? तुम्हाला हिंट देतो, ही भाजी कसली आहे माहिती आहे का? ही भाजी दिसते बटाट्यासारखी, पण खाताना एकदम असं मस्त चिकन खाल्ल्यासारखं वाटते. कसली भाजी आहे ती सांगा मस्त आहे की नको कमेंट करून सांगा ना समीक्षा, कमेंट करून सांगा. हे बघा मंडळी, वातावरण बघा. पाऊस थोडासा पडून गेला, एकसर पडून गेली होती, पण एवढं असं काय जोर नाही. दिवसभर वातावरण असं मोकळं होतं बघा. ढग बघा आता कसे. आता जेवून बसलो होतो, बाहेर आलो, जरा राऊंड मारले. झालं आज विकेंड. आजपासनं गावी जाणाऱ्या लोकांची गर्दी चालू होईल. अजून मध्ये गॅप बराच आहे, पण जे लोक जाणार आहेत, तयारी करायला वगैरे जाणारे वगैरे, त्यांची आजपासून गर्दी होईल. कारण आज काही लोकांना शनिवारची देखील सुट्टी असते. मग शनिवार रविवार ऑफ टाकून मस्त की सोमवार मंगळवार सुट्टी टाकायची, आणि मग बुधवारपासून गणपतीची सुट्टी स्टार्ट. असं आहे. सगळे जाणारी लोक आता जातील. आज 22 तारीख आहे. म्हणजे आज केंद्र सरकारचा आज एक चांगला निर्णय आला. म्हणजे सगळ्यांसाठी चांगलं आहे, नवीन पिढीसाठी पण चांगलं आहे, आणि सगळ्यांसाठीच चांगलं आहे. जे ऑनलाईन गेमिंग जे ॲप्स होते, जे खेळ होते सगळे, ते सगळेच्या सगळे बंद करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारने घेतला. आणि त्यावर आपल्या द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी देखील केली. म्हणजे आता तो कायद्यात रूपांतर झालं. म्हणजे आता हे ऑनलाईन गेमिंग हे राहणार नाही. मंडळी, खूप अशा घटना घडायला लागलेल्या, कारण व्यसन जडायला लागलं होतं. कारण आपण जिंकतोय ह्याचं व्यसन जडायला लागलं होतं. आणि त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय अपप्रकार झाले. काही जणांनी यातनं नैराश्य येऊन काय प्रकार केले. आणि मग आता हे प्रकार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावलं उचलली. त्यावर एक चांगली चर्चा झाली होती. आपले एक खासदार आहेत ओमराजे निंबाळकर, त्यांनी चांगलं निवेदन केलं होतं याबद्दल संसदेमध्ये. आणि त्याच्यानंतर मग काल अमित शहानी याच्याबद्दलचं विधेयक संसदेत मांडलं, आणि आज त्यावर द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी देखील केली. त्यामुळे एक चांगला कायदा पारित झाला. आता बघू याचं हे किती होतं आहे, अंमलबजावणी किती होते ते बघूया. पण एक चांगला कायदा, मस्त कायदा, जेणेकरून समाजाचं भलं होईल. आणि समाजामध्ये सगळ्या घटकांना जेव्हा त्याचा फायदा पोचतो ना मंडळी, तेव्हा खरंच खूप चांगली घटना असते. आणि ह्याचं कौतुक देखील वाटतं. जेव्हा टीका करायची ज्या विषयावर टीका करायची असते त्या विषयावर आपण नक्कीच टीका करतो. ज्या विषयावर बोलायचं असेल त्याबद्दल बोलतोच आपण. आणि ज्याविषयी तोंड भरून कौतुक करायचं असतं त्यावेळेलासुद्धा मागे पुढे पाहू नये. आणि खरंच एक चांगला कायदा पारित केला. आणि आता असं कोणत्या प्रकारचे गेम आणू नये, जेणेकरून स्वतःहून देखील आणू नये कुणी. आणि सगळे जे सुपरस्टार सेलिब्रिटीज आहेत त्यांना एक विनंती, आपल्या कळकळीची विनंती आहे की तुम्ही देखील अशा कोणत्याही गेमी प्रोडक्ट्सचं तुम्ही जाहिरात करू नका, जे समाज विघातक आहेत. पुढे जाऊन त्याचं व्यसन जडेल लोकांना. असं कोणत्याही प्रोडक्टची जाहिरात करू नका, कारण तुम्ही मार्गदर्शक आहात, तुम्ही एक बेंचमार्क आहात आमच्या समाजासाठी.
लोक तुम्हाला पाहून त्याचं अनुकरण करतात. आता त्याबद्दल तुम्ही म्हणाल की आम्ही आमचं काम करतो, कोणी करायचं की नाही करायचं हे ज्याचं त्याच्यावर असतं. पण मंडळी कसं आहे, तुम्ही एक सेलिब्रिटी असतात, एक आयकॉन असता आणि तुमच्याकडे बघून लोक पुढे त्याचं हे करायला बघतात. जसं तुम्ही चांगल्या गोष्टीचं अनुकरण करता, तसं तुम्ही जे काही कराल त्याचं प्रत्येक गोष्टीचं अनुकरण सामान्य लोक करायला, तुम्हाला तुमचे जे फॉलोअर्स असतील ते करायला बघतात. तर असं करू नका, हीच एक विनंती. बाकी काय, बाकी ज्याचं त्याला व्यक्तिगत स्वातंत्र्य असतंच म्हणा. तर असो, आज एक चांगला संसदेमध्ये कायदा पारित झाला आणि त्याचं स्वागत आपण सर्वजणच करतो. तर मंडळी, तुर्तास तरी आता या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबायची वेळ झाली आहे. चला, पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.